याच्याकरता खरं म्हणजे हे जे मार्ग आहेत या मार्गांना 50% राज्यांनी आणि 50% केंद्राने अशा प्रकारचं जे फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याच्या अंतर्गत या ठिकाणी सुनील प्रभू साहेब महाविकास आघाडीच्या काळातच हे प्रकल्प आले होते। पण मला कल्पना नाही काय कारण होतं की महाविकास आघाडीने त्यावेळेस निर्णय घेतला की आम्ही प्रकल्पांना 50% निधी घेणार नाही। असा निर्णय ममता दीदींनी पण घेतला नाही। ममता दीदीला माहिती आहे कुठे भांडायचं आणि कुठे विकास करायचा, पण आपण हा निर्णय घेतला आणि त्यामुळे हे सगळे प्रकल्प आपले थांबले होते। सरकार आलं, आम्ही नुसतं पत्रच दिलं नाही, आम्ही 50% त्याला हिस्सा देणं सुरू केलं आणि त्यामुळे हे सगळे म्हणजे मग सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद 452 कोटी रुपये हा मार्ग त्या ठिकाणी सुरू झाला। लातूर तिरुपती रेल्वे सेवा सुरू झाली। लातूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गांना 2800 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग याला मान्यता मिळाली। 14,886 कोटी रुपयाचा मार्ग आहे, ज्याच्यामुळे पुणे आणि संभाजीनगर याला एक नवीन ग्रीनफील्ड मार्ग मिळतो आहे आणि यातनं समृद्धीला पुण्याची कनेक्टिव्हिटी मिळते आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता संभाजीनगरला तुम्ही 4 तासात जाता आणि पुढच्या 2-2.5 तासात या मार्गाने तुम्ही पुण्याला पोहोचाल। नागपूरहून 6 तासात तुम्ही पुण्याला पोहोचाल। आता काय आहे की संभाजीनगर पासून पुण्यापर्यंत नवीन मार्ग करतोय आपण। 14,886 कोटी रुपयाचा ग्रीनफील्ड एक नवीन मार्ग आपण करतो। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये जालना धाराशिव परभणी शासकीय महाविद्यालय असतील, ITI इन्क्युबेशन सेंटर जालन्याचं असेल, वाळूजला नवीन क्रीडा विद्यापीठ असेल, अनेक गोष्टी या ठिकाणी खरं म्हणजे आता पर्यटनाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। मी सगळ्या गोष्टी सांगून आपला वेळ घेणार नाही, पण पटल्यावर ठेवतो। हो नक्की। हे सगळं करत असताना महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आज गडचिरोली सारखा आपला जिल्हा हा विकास करत असताना एकीकडे त्याचा विकास होतोय आणि दुसरीकडे हळूहळू हा जिल्हा नक्षल मुक्तीकडे चाललेला आहे। आपण जर बघितलं तर आता उत्तर गडचिरोलीचे 2 भाग आपण करतो, उत्तर गडचिरोली जिल्हा आणि दक्षिण। आता उत्तर गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्षल मुक्त झालेला आहे। 33 माओवाद्यांना कंठस्नान घातलाय, 55 माओवाद्यांना अटक झालेली आहे, 33 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये गडचिरोलीतले 1500 युवक हे पोलीसमध्ये भरती झालेले आहेत। यातले 33 युवक हे नक्षल पीडित आहेत की जे या ठिकाणी त्या परिवारातले आहेत आणि विशेषतः माओवाद्यांचा जो प्रमुख नेता आहे गिरधर यांनी आत्मसमर्पण करतो आणि त्याची पत्नी हे सगळ्यात मोठे त्यांचे नेते होते। आज जे काही दक्षिण गडचिरोलीतलं केडर आहे या केडरची भरती यांनी केली होती आणि मी स्वतः गेलो होतो, यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर एक प्रकारे दक्षिण गडचिरोलीतल्याही नक्षलवाद्यांची कंबर तुटलेली आहे। कालही 8 लाख रुपये ज्यांच्यावर काय म्हणतात बक्षीस होतं अशा 2 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यामुळे येत्या 3 वर्षामध्ये हा नक्षलवाद पूर्णपणे आटोक्यात आणायचा आणि तो समाप्त करायचा अशा प्रकारचं ध्येय आम्ही ठेवलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आता नवीन भरती होत नाही। आता जी काही भरती आहे ती काही प्रमाणात छत्तीसगडची आहे, काही प्रमाणात ओरिसाची आहे, तेलंगणामध्येही आता भरती कमी झालेली आहे आणि म्हणून हे करत असताना आपण एक निर्णय घेतला की शहीद जे आहेत त्यांच्या पाल्यांना वर्ग 1 ची नोकरी द्यायची आणि तोही निर्णय केला आणि 3 शहीदांच्या पाल्यांना वर्ग 1 ची नोकरी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। मुळामध्ये नागपूर सोलर हब वगैरे आता पुन्हा सांगून आपला वेळ घेत नाही।
आपण आपल्याला कल्पना आहे की खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस हा धानाच्या शेतकऱ्यांना देतो आहोत। मागच्या वेळेस जसा दिला हेक्टरीच दिला आपण, हेक्टरी नानाभाऊ मागच्याच तुम्ही आम्हीच मिळून ठरवलं होतं की व्यापाऱ्यांना जातं म्हणून हेक्टरी करा, तेव्हापासून हेक्टरीच देतोय आपण। त्यामुळे हेक्टरी आपण या ठिकाणी बोनस देणार आहोत। आणि हे करत असताना सोयाबीनचा एक विषय या ठिकाणी मानला गेला। खरं आहे जयंतराव, आपण जे म्हणालात, साधारणपणे लोकसभेच्या काळात ही परिस्थिती होती की सोयाबीनचे भाव खूप पडले होते, 3200 पर्यंत देखील गेले होते। आणि म्हणूनच आम्ही घोषणा केली होती की शेतकऱ्यांना आम्ही मदत करू। लोकसभेनंतर ती मदत आम्ही केली। 85 लाख शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये ती मदत केली। जवळपास 5,000 रुपये हेक्टरी याप्रमाणे ती मदत त्यांच्या खात्यामध्ये गेली। आता सोयाबीनची आपण खरेदी सुरू केलेली आहे। 557 केंद्रांवर ही खरेदी चाललेली आहे। केंद्र सरकारने मॉइश्चर कंटेंट 12च्या ऐवजी 15 कंटेंट देखील खरेदी करता येईल अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत। त्याप्रमाणे आतापर्यंत या ठिकाणी जी काही खरेदी झाली आहे ही 23,68,475 क्विंटल एवढी खरेदी आपण केलेली आहे आणि मागील 15 वर्षातली सगळ्यात जास्त खरेदी आहे। 12 जानेवारीपर्यंत ही खरेदी आपण सुरू ठेवणार आहोत। त्यामुळे काही ठिकाणून तक्रारी येत आहेत। काल सन्माननीय सदस्य पाटील साहेब आले होते, त्यांनी सांगितलं आमच्याकडे मॉइश्चरच्या संदर्भातला आदेश पोचलेला नाही। मी लगेच कैलाजी तर धाराशिवमध्ये कळमला मी लगेच फोन केला। आपण जी एक सूचना केली आहे जयंतराव, ती खरोखर महत्त्वाची सूचना आहे। आपल्याला हमी भावाप्रमाणे खरेदी दरवर्षी करावीच लागते। मग दरवेळेस आपण नाफेडने सेंटर उघडायचे, मग ते सेंटर उघडायला उशीर होतो, मग ती नोंदणीला उशीर होतो। आणि म्हणून या संदर्भात पणन विभागाला मी सांगितलेलं आहे की मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली आहे। मध्य प्रदेशच्या व्यवस्थेचा नीट अभ्यास करून तशा प्रकारे परमनंट खरेदीची व्यवस्था ही आपण आपल्याकडे केली पाहिजे। तो प्रयत्न निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करणार आहोत। क्विंटलचा जो हमी भाव आहे तो 4,892 इतका आहे, जो मागील वर्षापेक्षा 292 रुपयांनी जास्त आहे। यासोबत कापसाच्या संदर्भात मध्यम धागा कापूस हा 7,121 हा त्याचा हमी भाव आहे। हा हमी भाव मागील वर्षापेक्षा 501 रुपयांनी वाढवलेला आहे आणि जवळपास 24-25 मध्ये 40 लाख हेक्टर एवढी कापसाची लागवड आहे। 427 लाख क्विंटल एवढं कापसाचं उत्पादन होईल असं अपेक्षित आहे। या संदर्भात सीसीआयच्या माध्यमातून आपण खरेदीचे केंद्र उघडलेले आहेत, परंतु सध्या मार्केटचा रेट चांगला असल्यामुळे मार्केटमध्येही 7,200 ते 7,500 इतका रेट मिळत असल्यामुळे मार्केटची खरेदी जास्त होते आहे। सीसीआयची खरेदी ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत नाहीये। तुरीच्या संदर्भात तुरी करता 7,550 एवढा हमी भाव घोषित केला होता, जो मागील वर्षीपेक्षा 550 प्रति क्विंटल इतका जास्त आहे। जवळपास 12.10 लाख हेक्टर एवढं लागवडी खालचं क्षेत्र आहे। त्याच्यामध्ये 11.90 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन अपेक्षित आहे। यामध्ये आपण पीएसएस खरेदी करतो म्हणजे मार्केट इंटरव्हेन्शन करतो आणि हे मार्केट इंटरव्हेन्शन फेब्रुवारी मार्च मध्ये आपण सुरू करतो, पण यावेळेस त्याची गरज पडेल असं वाटत नाही,
कारण खुल्या बाजारामध्ये तुरीचे दर 7,500 पर्यंत आहेत. त्यामुळे आपल्या सेंटरवर येण्याची आवश्यकता पडेल किंवा मार्केट इंटरव्हेन्शन करण्याची गरज पडेल असं मला या ठिकाणी वाटत नाही. संत्र्याच्या संदर्भात देखील मागील वर्षी मोठ्या प्रमाणात या आता सरत्या वर्षी गळती झाली संत्र्याची आणि विशेषतः शेतकऱ्यांना त्याचा एक फटका पडला आणि म्हणून वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या 4 जिल्ह्यातील संत्रा पिकाच्या फळगळतीचे जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करून आमच्याकडे रिपोर्ट आले आहेत. त्याच्यामध्ये 3 हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय आपण घेतलाय. 55,000 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये मदत ही संत्र्याच्या उत्पादकांना या ठिकाणी देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने जे काही आमच्याकडे नुकसानीचे आकडे आले होते त्याच्या अनुषंगाने घेतलेला आहे. यासोबत एक मुद्दा हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत आपण सर्वांनी मांडला होता. तो म्हणजे विशेषतः माता आणि बालकांचे मृत्यू कमी व्हावेत या उद्देशाने जी नवसंजीवनी योजना आपण तयार केली आहे. या योजनेचा उद्देश आदिवासींच्या आरोग्यात सुधारणा करणे, आरोग्य विषयक सोयी पुरवणे, विविध रोजगार कार्यक्रमांतर्गत वर्षभर पुरेल इतका रोजगार उपलब्ध करून देणे, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, अन्नधान्य पुरवठा आणि पूरक आहार देणे इत्यादी गोष्टी याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये काय काय आपण केलाय हे सांगून मी अधिक वेळ आपला घेणार नाही. फक्त आपल्या निदर्शनास आणतो की साधारणपणे आपण जर 22-23चा विचार केला तर त्या तुलनेमध्ये 23-24 मध्ये बालमृत्यू देखील कमी झालेले आहेत आणि माता मृत्यू देखील कमी झालेले आहेत. अर्थात याच्यावर अजून काम करण्याची आवश्यकता आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण आजही जर कमी झालेले मृत्यूचा विचार केला तरी 1075 एवढे बालमृत्यू झालेले आहेत आणि 53 माता मृत्यू झाले आहेत. याला अजून कमी कसं करता येईल आणि ही जी योजना आहे ती अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला कशी राबवता येईल याचा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये आपण करू. या ठिकाणी दरवेळेसचा एक मुद्दा असतो हरवलेल्या मुली वगैरे. मी त्याच्यावर फार सविस्तर न बोलता आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये या ज्या काही 18 वर्षाखालील लहान मुली हरवण्याच्या संदर्भातले जे काही विषय आहेत किंवा आपण त्याला किडनॅपिंग म्हणतो, जर 72 तासात परत आलं नाही तर आपण किडनॅपिंगचीच केस त्या ठिकाणी दाखल करतो. 2022 मध्ये अशा प्रकारच्या केसेसमध्ये 94% मुली परत आलेले आहेत. 23 मध्ये 94.38% परत आलेले आहेत आणि आताही नोव्हेंबर 24 पर्यंत 84% परत आलेले आहेत आणि उरलेले देखील त्या ठिकाणी साधारणपणे 95-96% पर्यंत हे जातं. त्यामुळे आपल्याला आकडा जरी मोठा दिसला तरी त्याची कारणं वेगळी असतात. पण कुठल्याही कारणाने झालं तरी सुप्रीम कोर्टाच्या नियमामुळे आपल्याला किडनॅपिंग अशा प्रकारचीच केस दाखल करावी लागते. मात्र प्रत्येक गोष्टीत ते किडनॅपिंग असतं असं नाहीये आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे परत येतात हे मी आपल्या निदर्शनास या ठिकाणी आणून देतो. गृहनिर्माणच्या संदर्भात ज्यांनी मांडलं ते नसल्यामुळे मांडलं नाही तरी चालेल, पण मी जरूर त्यांना नाही, पण नानाभाऊंनी एक मांडलेलं आहे ते नानाभाऊंना सांगावं लागेल. 25,000 झोपड्यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात संजय गांधी नॅशनल पार्क या संदर्भात आपणही मांडलं होतं. या संदर्भात सगळी त्या संदर्भातली निविदा तयार झालेली आहे. केवळ निविदा प्रकाशित होण्याच्या आधी जमिनीच्या क्षेत्र निश्चिती अंतिम महसूल विभागाकडनं जमीन प्रदानाचे आदेश निर्गमित करायचे, म्हणजे मालमत्ता पत्रकावर त्यांची नोंद यायची आहे. त्याची कारवाई पुढच्या 15 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि ती झाल्यानंतर हे टेंडर निघेल आणि 25,000 झोपडपट्टीधारक आणि 2,000 आदिवासी यांना या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क मधले जे आहेत त्यांचं पुनर्वसनाचं काम आता टेंडर निघाल्यानंतर मला असं वाटतं की 4 ते 6 महिने आपल्याला 4 महिने तरी त्याचं
कारण डिफिकल्ट हे आहे, तर 3-4 महिन्यात ते आपण टेंडर निश्चित करू आणि त्यानंतर 5 वर्षाचा तरी कालावधी आपल्याला त्याला द्यावा लागेल ते काम पूर्ण होण्याकरता. प्रयत्न करू त्याचा. कोर्टाने म्हटलं तर नक्की करू. एक ठाणे मनपाच्या संदर्भातले काही विषय आले होते, तर त्याच्या संदर्भात जो काही विकास आराखडा आहे त्याच्या हरकती आणि सूचना मागवण्याकरता 11 ऑक्टोबर 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याची आता मुदत संपलेली आहे. 8,000 हरकती आणि सूचना आवाडसाहेब आलेल्या आहेत. आपल्याला त्याची कार्यपद्धती माहिती आहे. त्या कार्यपद्धतीप्रमाणे त्याचा निपटारा झाल्यानंतर मग याची पुढची प्रक्रिया होईल. मग तो नगरविकास विभागाच्या सचिवांकडे जाईल, मग आपल्या नगरविकास मंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे जाईल. ह्याच्यातलं डोळे उघडे ठेवले की नाहीत हाच प्रश्न आहे. डायरेक्ट 400 बिल्डिंग मधनं रस्ता काढलाय, तो जरा थोडासा ऑब्जेक्शनेबल आहे. कारण काय हे सगळं होईल, प्रक्रिया होईल, नाही झाली उद्या तर त्या भिंत रिडेव्हलपमेंट केलं आणि हे फक्त माझ्या मतदारसंघात नाही झालं, पूर्ण ठाणेभर झालेलं आहे. त्यामुळे याचं जरा आपण नजरेखालनं घातलं तर बरं होईल. नाही, निश्चितपणे आपण नजरेखालनं घालूच. आता आपल्याला माहिती आहे की यामुळेच आपण हरकतींकरता त्या ठिकाणी स्कोप ठेवलेला आहे. 8,000 हरकती आलेल्या आहेत. मला विश्वास आहे की आपणही सजगपणे या संदर्भातल्या हरकती घेतल्या असतील. त्यामुळे जिथे अशी हरकत आपण घेतली असेल, आम्हीही अधिकाऱ्यांना सांगू की सजगपणे आणि डोळे उघडे ठेवून त्या हरकतींना सुनावणी द्या आणि त्याच्यावर योग्य निर्णय हा त्या ठिकाणी करा. ठीक आहे. यासोबत अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या संदर्भात जवळपास आपण 17/11/2022 पासनं 16,219 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचे डिटेल मी आता काही सांगून आपला वेळ नक्की त्याचा विचार आपण करू. एक खूप महत्त्वाचा मुद्दा सुरेश धस यांनी नजरेस आणून दिलाय. पीक विम्याच्या संदर्भात आम्ही एक चांगला बीड पॅटर्न बघितला. त्या बीड पॅटर्नमुळे 110 आणि 90चं कॅपिंग झालं, त्यामुळे सरकारचे पैसे वाचले. पण आता एक नवीन बीड पॅटर्न त्यांनी मांडलेला आहे की ज्याच्यामध्ये कोणाच्या तरी जमिनीवर कोणीतरी विमा काढलेला आहे. म्हणजे खरं तर जेव्हा पीक विम्याची योजना सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं काम बीड जिल्ह्यात झालं. बीड जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला, त्यानंतर बीड जिल्ह्यानेच पॅटर्न दिला. पण आता एक नवीन पॅटर्न हा बीड जिल्ह्यामध्ये कुठून तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये नाही तुमची नजर तिकडेच जाते. आव्हाड साहेबांची नजर एकाच ठिकाणी जाते. असं करू नका. हा ते माहित. पण निश्चितपणे सुरेश धस हे कोणत्याही गँगमध्ये नव्हते. सुरेश धस ओरिजिनली आमच्या गँगमध्ये होते, मग तुमच्या गँगमध्ये गेले आणि आता पुन्हा आमच्या गँगमध्ये परत आले. याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठलीही गँग नाही. पण हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला आहे हा फार गंभीर आहे. आपण इतका पैसा त्या पीक विम्याकरता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू. म्हणजे ती कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण, पोलीस विभाग लागेल, महसूल विभाग लागेल, असं एक नीट मल्टी डिसिप्लिनरी. कारण
हे इथे लक्षात आलं, अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं. हा, त्यामुळे आता हा उघडलाच पाहिजे. म्हणजे एकीकडे आपण सांगायचं 8,000 कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले 1,000 कोटी दुसरेच पळवत असतील, तर हा टॅक्स पेअरचा पैसा आहे. म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल. आणि धस साहेब, हे प्रकरण धसास नेल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या सदस्यांनी सिंचनाच्या संदर्भातले जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याची उत्तरं त्यांना लेखी ही मी निश्चितपणे मला नाना भाऊंनी सांगितलं होतं विदर्भ मराठवाड्याच्या बाहेर जायचं नाही. नाही, मी आता आहे तो तुमच्या याचं माझ्याकडे उत्तर आहे डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात. पण मला काय वाटतं एकच मुद्दा माझा आहे, मी ते संपवतो मग काय असलं तर आपण बघूया. पण मुंबई कोकण किंवा मुंबई गोवा रस्ता जो आहे, हा रस्ता पूर्णत्वास नेण्याकरता युद्धस्तरावर प्रयत्न चाललेले आहेत. आणि मी या संदर्भात आमचे मागच्या सरकारमध्ये जे पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते रवी चव्हाण यांचं खरोखर अभिनंदन करेन. या माणसाने देशभरातनं मशिनरी मोबिलाइज करून त्या ठिकाणी आणली, अडलेल्या कामाला गती दिली आणि आता हे काम लवकर पूर्णत्वास जाईल. हे खरं आहे की हा एक रस्ता असा आहे, म्हणजे माननीय गडकरी साहेबांनी देशाच्या लोकसभेमध्ये सांगितलं की मी जगाच्या पाठीवर सगळीकडे रस्ते केले, हिमालयात देखील रेकॉर्ड वेळेत रस्ते केले, पण या रस्त्याला असा शाप आहे की त्याच्यामध्ये इतक्या अडचणी आल्या, पण आता त्या सगळ्या अडचणी जवळपास दूर झालेल्या आहेत. त्यामुळे लवकर माननीय मुख्यमंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, हे आपण असं अनेक वेळा आपण बोलतोय. मी गडकरी साहेबांबद्दल आदर राखतो, मी सुद्धा त्यांना अनेक वेळा भेटतो. ते पार्लमेंटमध्ये काय म्हणाले त्याच्यावर पुस्तिका निघेल, अडचणी वगैरे वगैरे. अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय, काय अडचणी आहेत त्या कधीतरी आम्हाला सांगितल्या पाहिजेत. आपण ज्या रवींद्र चव्हाण साहेबांचा उल्लेख केलात मला आठवतं, 25 जुलैला त्यांनी या सभागृहामध्ये भाषण केलं, कोकणातले ते बांधकाम मंत्री झाले. म्हणून 26 जुलैला माझा मी काही रोज घेऊन राजकीय मी स्वतः त्यांचा परशुरामच्या सीमेवर स्वागताला गेलो. का तर माझ्या कोकणातला बांधकाम मंत्री बरेच वर्ष हत्यानकर साहेबांनंतर झालाय, माझ्या कोकणाला न्याय मिळेल. आपण म्हणता तसा काही न्याय मिळालेला नाही. याच गतीनं काम सुरू झालं तर 13 वर्ष गेलेत, पुढची 10 वर्ष सुद्धा हा रस्ता होणार नाही. अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय, हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला, परंतु रत्नागिरी आणि रायगडमध्ये आपण खास कधीतरी आम्हाला बोलून स्वतंत्रपणे ड्राईव्ह घ्या, एवढीच माझी विनंती आहे. निश्चितपणे म्हणजे त्याच्यातल्या अडचणींचा पाढा आता मला इथे वाचायचा नाही, पण कॉन्ट्रॅक्टर इतके बदलले, मग ते कोर्टात गेले, मग ते काय बँकरप्ट झाले, मग त्यांच्या काढून दुसऱ्याला दिलं तोही बँकरप्ट झाला, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या. पण ठीक आहे, आता तुमचा आक्रोश हा योग्य आहे. तुम्ही असं म्हणू नका, मग हे लगेच म्हणतील की सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसा पूर्ण झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यात का पूर्ण झाला नाही. त्यामुळे उगीच नवीन वादाला तोंड फोडू नका. नाही, तुम्ही नाही केला. अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना एक मुद्दा या सभागृहामध्ये वारंवार जो आला आणि ज्याची चिंता ही विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये अलमट्टीच्या संदर्भात, अलमट्टी धरणाच्या उंचीच्या संदर्भातला विषय हा वारंवार या ठिकाणी येतोय. आपल्याला कल्पना आहे की कृष्णा ही आंतरराज्य नदी आहे आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र या भागात ती वाहते. आपल्या महाबळेश्वरवरनं त्याचा उगम आहे. जवळपास 1400 किलोमीटर ही नदी लांब आहे. त्यातले 282 किलोमीटरचा प्रवास आपल्या महाराष्ट्रात आहे आणि या हद्दीत कोयना, पंचगंगा, दूधगंगा आणि वारणा या महत्वाच्या उपनद्या त्याला जाऊन मिळतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या हद्दीपासून 235 किलोमीटर अंतरावर
कृष्णा नदीवर कर्नाटक राज्याने अलमट्टी धरण बांधलंय. त्याची धरणाची पूर्ण संचय पातळी 519.60 मीटर आहे आणि प्रकल्पीय साठा 123 अब्ज घनफूट एवढा आहे. 2005 साली प्रथमच संचय पातळीपर्यंत त्याचं पाणी साठवण्यात आलं. कृष्णा पाणी तंटा लवाद 2 यांनी सन 2010 मध्ये एक रिपोर्ट जाहीर केला, द रिपोर्ट ऑफ द कृष्णा वॉटर डिस्प्यूट्स ट्रायब्युनल विथ द डिसिजन. याच्या खंड 1 मध्ये त्यांनी कर्नाटक राज्यास अलमट्टी धरणाची पातळी 519.60 मीटर इतकी ठेवून 123 अब्ज घनफूट पाणी साठा करण्यास परवानगी दिली. सदरची उंची 524 मीटर पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने केंद्र सरकारला सादर केला. त्या अनुषंगाने 223 अब्ज घनफूट पाणी होणार आहे. सदर सन 2005-06 मध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावास विरोध केला होता. सदर प्रकरणी अभ्यास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध तांत्रिक समित्या नेमून अभ्यास केला गेला. अभ्यासाअंती अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास त्याचा महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये परिणाम होणार नाही असा अहवाल अभ्यास समित्यांनी सादर केला आणि कृष्णा पाणी तंटा लवाद 2च्या सन 2013 मध्ये जाहीर केलेल्या द रिपोर्ट ऑफ द कृष्णा वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल विथ द डिसिजन खंड 2च्या अहवालानुसार 2013 साली या कृष्णा पाणी तंटा लवाद 2ने कर्नाटक शासनास अलमट्टी धरणाची उंची 524.60 मीटर वाढवण्यास परवानगी दिली आहे. कृष्णा नदीला सातत्याने येणारा महापूर लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आपण भीमा आणि कृष्णा खोऱ्यात एक अभ्यास समिती नेमली होती. या समितीने कृष्णा उपखोऱ्याचा अभ्यास करून 27 मे 2020 रोजी शासनाला अहवाल सादर केला, ज्यामध्ये या समितीने ज्या काही शिफारसी केल्या त्यापैकी 18 पैकी 10 शिफारसी स्वीकृत केल्या, 5 अंशतः स्वीकृत केल्या, 1 सुधारणेसह स्वीकृत केली आणि 2 अस्वीकृत केल्या. समितीने सादर केलेल्या अहवाल खंड 2 एनालिसिस कॉजेस अँड रेमेडीज मध्ये पृष्ठ क्रमांक 40 मुद्दा क्रमांक 3 अलमट्टी डॅम अँड पॉसिबल सबमर्जन्स इन महाराष्ट्र अन्वय अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर पर्यंत गेल्यास अलमट्टी धरणातील पाण्याचा फुगवटा कर्नाटक हद्दीतच राहतो, 221 किलोमीटरच्या पुढे जात नाही असे नमूद केले आहे. सदर अलमट्टी धरण हे महाराष्ट्राच्या हद्दीपासून 235 किलोमीटरवर आहे. तसेच अलमट्टी धरणाच्या उंचीमुळे होणाऱ्या परिणामाबाबत अधिक ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता देखील नमूद केली. अलमट्टी धरणाच्या साठ्याचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम फेर अभ्यासण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी रुडकी येथील शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी NIH रुडकी सोबत बैठक घेऊन पुढील अभ्यास अहवाल तयार करण्याची कारवाई प्रगतीपथावर आहे. जलसंपदा विभागामार्फत NIH रुडकी यांना उपरोक्त अभ्यासासाठी लागणारा सर्व डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. 21/6/2024 रोजी अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ सांगली यांच्या अध्यक्षतेखाली NIH रुडकी येथील सायंटिस्ट समवेत बैठक पार पडली आहे. सदर बैठकीमध्ये NIH रुडकी येथील सायंटिस्ट यांनी उपरोक्त अभ्यास हा अंतिम टप्प्यामध्ये असून सद्यस्थितीत डाटा व्हॅलिडेशन प्रगतीपथावर आहे आणि NIH रुडकी लवकरात लवकर अहवाल सादर करेल असं आश्वासित केलं आहे. त्यामुळे मुळात ही जी काही उंची आहे याची परवानगी कर्नाटकला 2013 सालीच मिळालेली आहे. मात्र त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली, वडनेरे कमिटीचा रिपोर्ट आला 2021 मध्ये, तो आपण स्वीकारला. पण तो स्वीकारल्यानंतर काही गोष्टी अशा लक्षात आल्या आहेत की तिथे काही बंधारे हे कर्नाटकने तयार केले आहेत आणि त्या बंधाराच्या संदर्भातला अहवाल
हा या अहवालात सम्मिलित नाही, म्हणून आपण NIH रुडकीला त्या ठिकाणी नेमलेलं आहे आणि त्या NIH रुडकीच्या माध्यमातून अंतिम अहवाल आला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात कुठला सबमर्जनचं असं लक्षात आलं तर त्या संदर्भात लवादाकडे जाणं, कोर्टामध्ये जाणं, सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं, अशा सगळ्या गोष्टी, हे सगळे पर्याय राज्य सरकारचे खुले आहेत. ते राज्य सरकार अवलंबेल आणि पर्यायानं राज्य सरकारनं या उलट सातत्याने येणारं पुराचं पाणी वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून दुष्काळी भागामध्ये वळवण्याच्या संदर्भात एक ऑलरेडी अहवाल तयार केला, तो वर्ल्ड बँकेला सादर केला, एशियन डेव्हलपमेंट बँकेला सादर केला. त्यांनी त्याला मान्यता दिली आहे. 4,000 कोटी रुपये देण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य आणि सरकार या सगळ्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातल्या आमचे जे काही नागरिक आहेत, शेतकरी आहेत, यांच्या जीविताला किंवा मालमत्तेला हानी होणार नाही याकरता जी जी पावलं उचलायची आवश्यकता असतील ती सगळी पावलं ही महाराष्ट्राचं सरकार उचलेल. मी या निमित्ताने सर्व मी लेखी देतो तुम्हाला. पूर्ण मी आकडेवारी फाडली आहे. मी थोडा वेळ होता म्हणून फास्ट गेलो जरा. उपराजधानीच्या संदर्भात आपण आता महत्वाचे पाण्याचे प्रकल्प, पिण्याच्या पाण्याचे मंजूर केलेले आहेत, त्याची यादी माझ्याकडे आहे. जरूर अनधिकृत लेआउटच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी आपण एक योजना तयार करतो आहोत आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला विकास करता येईल या संदर्भात काही अतिरिक्त निधी असेल तर तो देखील आपण उपलब्ध करून देऊ. मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की जसं मी सुरुवातीला सांगितलं, आमच्याकरता हे नवीन सरकार नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे सरकार आम्ही या ठिकाणी चालवलं त्या सरकारचं कंटिन्युएशनच हे आहे. त्यामुळे जी कामं हातामध्ये घेतली त्या सगळ्या कामांना गती द्यायची, ती कामं पूर्ण करायची आणि विशेषतः विदर्भ, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्रातला मागास भाग असेल, कोकणातला मागास भाग असेल, या मागास भागाला जास्तीत जास्त न्याय देत असताना आंबेडकर हॉस्पिटलच्या संदर्भातही आपण ऑलरेडी त्याचा प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या कामाची सुरुवात लवकरच आपल्याला करायची आहे, हे मी या ठिकाणी सांगतो. आणि हे सरकार महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाईल आणि विशेषतः विकास करत असताना विकासाचा समतोल राखत महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सर्व सदस्यांचे आभार मानून मी माझं बोलणं संपवतो. अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राचं विजन या अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या माध्यमातून उत्तर देताना त्यांनी सांगितलं. गेले 2.5 वर्षाच्या पहिले मी आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे मित्र त्यांना पक्ष फोडताना मी पाहिलं. शिवसेनेला फोडलं, त्यांच्या पक्षाला फोडलं. पण आता उत्तरात त्यांनी सांगितलं की मी नक्षलवाद्यांचे ग्रुप फोडून त्यांनाही फोडलं. म्हणजे हे एक नवीन अनुभव या निमित्तानं, आणि त्यांनी चांगलं काम केलं की नक्षलवादी व्यवस्थेला ते संपवण्याचं त्यांनी पूर्ण वेळा उचललेला आहे. महाराष्ट्र हा नक्षलमुक्त व्हावा या आमच्या शुभेच्छा. 2 प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहिलेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याचं मला आठवतं की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय आताचे उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हे सरकारमध्ये होते आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. याच सभागृहामध्ये, याच अधिवेशनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा केलेली होती. आपणही मगाशी जयंतरावांनी सांगितलं त्याप्रमाणे
आपल्याही जाहीरनाम्यामध्ये आणि आपल्याही भाषणामध्ये निवडणुकीच्या आपण कर्जमाफीची घोषणा केलेली होती. तर मला अपेक्षित आहे की याच सदनामधून आपण सरसकट आणि मार्च पर्यंत या सगळ्या कर्जमाफीची आपण घोषणा करावी आणि ते पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो. दुसरं, सुरजागडच्या प्रकल्पाबद्दल उल्लेख आपण केलात. अपेक्षा आपल्याला लक्षात असेल की त्यावेळेस मी खासदार होतो, आपण मुख्यमंत्री होतात, राजनाथ सिंग साहेब त्यावेळेस देशाचे गृहमंत्री होते, नितीनजी असतील, आपण सगळेजण आपण त्यावेळेस गेलो आणि त्यावेळेस सुरजागड प्रकल्पाच्या बाबतची भूमिका मांडली आणि त्यावेळेसच निर्णय झाला होता की याच ठिकाणी जे डिपॉझिट आहे गडचिरोली जिल्ह्याचं ते तिथंच व्हावे आणि त्या ठिकाणी इंडस्ट्रीज उभी केली पाहिजे. पण ज्या पद्धतीचा आज उपसा चाललेला आहे तो बाहेर चाललेला आहे. माझी आपल्याला एवढीच नम्र विनंती की तो थांबला पाहिजे आणि तिथंच तो इंडस्ट्रीज उभी झाल्यानंतर त्याचा उपयोग झाला पाहिजे अशी दोन माझी विनंती आपल्याला आहे. आणि बाकी तर सगळं आहे, कारण मी 2018 आणि 2019चं आपलं त्यावेळेस नदीजोड प्रकल्पाचं भाषण मी ऐकलेलं आहे आणि आजही त्याच्यामध्ये तोच उल्लेख आपण केलेला आहात. पण आता या टर्ममध्ये हे नदीजोड प्रकल्प होत असताना फक्त ज्या जिल्ह्यातल्या नद्यांचं पाणी आपण नेतोय, जोडतोय, बाकीच्या कोरडवाहू भागात देतोय, त्या जिल्ह्यातलं एकही जमीन सुटू नये याची काळजी घेतली पाहिजे. नाही तर आंतरराज्य जे भांडणं होतात आणि मग त्याला लवादामध्ये जावं लागतं, कोर्टात जावं लागतं, तसं जिल्ह्याचे वाद आपल्या राज्यामध्ये निर्माण होऊ नये याची काळजी सरकारने नदीजोड प्रकल्पामध्ये करावी एवढी माझी विनंती. अध्यक्ष महोदय, सन्मान्य नानाभाऊंनी जे विषय मांडले, नानाभाऊ, कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेलं आहे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे, त्याच्यामुळे ते देखील आम्ही पूर्ण करू. दुसरं, आपण जे गडचिरोलीच्या संदर्भात सांगितलं, मुळामध्ये तिथे तर प्लांट्स येतातच आहेत, पण तिथे खनिज इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की 40 वर्ष आपण अर्ध्या देशातल्या प्लांट्सला पुरवू शकतो एवढं खनिज आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे जोपर्यंत तिथे प्लांट्स तयार होत नाहीत किंवा त्याचं कन्झम्पशन होत नाही तोपर्यंत आज आपल्या देशाला स्टील इम्पोर्ट करावं लागतं. त्यामुळे आपल्या देशामध्ये जर आपल्याला विकास करायचा असेल आणि एवढं चांगलं खनिज जर आपल्याकडे उपलब्ध आहे तर जिथे त्याचा उपयोग असेल तिथे ते गेलं पाहिजे. या दृष्टीने आपण जो काही त्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि तिसरा मुद्दा, आपण नदीजोड, निश्चितपणे नदीजोडमध्ये कुठल्याही जिल्ह्याला त्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्याचं पाणी काढून दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचा विषय नाही. त्यामुळे आपण कारण याच्यात भंडारा गोंदियाचा समावेश नाही, कारण ते वर आहेत, हे खालून काढतोय आपण पाणी, त्याच्यानंतर वाहून गेलेलं पाणी आहे. पण तिथलेही जे राहिलेले काम आहेत ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. सभागृहाने या प्रस्तावावर विचार केलेला आहे. हा आढावा सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. 15व्या विधानसभेत एकूण 78 सन्मान्य सदस्य प्रथम निवडून आलेले आहेत. यापैकी 5 सन्मान्य सदस्य हे विधान परिषदेत सभागृहातून प्रथमच विधानसभेवर निवडून आले आहेत. उर्वरित 73 सदस्य हे प्रथमच विधानसभेवर निवडून आले आहेत. या सदस्यांपैकी अनेक सन्मान्य सदस्यांनी पहिल्याच अधिवेशनाच्या कामकाजामध्ये उत्तम सहभाग नोंदविलेला आहे. या पुढील काळात आपण सर्वांनी विविध संसदीय आयुधांचा प्रभावीपणे वापर करून लोकहिताच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा अशी आशा करतो. भविष्यातील कामकाजासाठी मी सर्व सन्मान्य सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आता मी या सत्र काळातील कामकाजाचा आढावा सभागृहासमोर ठेवतो. एकूण बैठकींची संख्या 6, प्रत्यक्ष झालेले कामकाज 46 तास 26 मिनिटे, वाया गेलेला वेळ 10 मिनिटे. दररोज सरासरी कामकाज 7 तास 44 मिनिटे. औचित्याचे मुद्दे प्राप्त 316, चर्चा झाली 177, नियम 97 अन्वये
स्थगन प्रस्तावाच्या सूचना प्राप्त सूचना 34 मान्य सूचना निरंक चर्चा झाली निरंक अल्पकालीन चर्चा प्राप्त 1 मान्य 1 चर्चा झाली 1 शासकीय ठराव प्राप्त सूचना 1 मान्य सूचना 1 चर्चा झाली सूचना 1 नियम 293 अन्वय प्रस्ताव प्राप्त सूचना 1 मान्य सूचना 1 चर्चा झाली निरंक विधानसभा विधेयक पुरस्तापित 15 संमत 13 संयुक्त समितीकडे 1 प्रलंबित 1 विधान परिषद विधेयक संमत 4 सन्मान्य सदस्यांची उपस्थिती जास्तीत जास्त उपस्थिती 87.80% कमीत कमी उपस्थिती 48.37% एकूण सरासरी उपस्थिती 72.90%. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली. या सत्रकाळात मला सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या अधिवेशनाचा समारोप करताना मी माननीय मुख्यमंत्री, दोन्ही सन्मान्य उपमुख्यमंत्री, सर्व मान्य मंत्री, मान्य तालिका सभाध्यक्ष, सर्व पक्षाचे माननीय गटनेते, सन्मान्य मुख्य प्रतोद, माननीय प्रतोद, सर्व सन्मान्य सदस्य तसेच विधान मंडळाचे अधिकारी, सुरक्षा विभागाचे, मंत्रालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच पत्रकार मित्र या सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आपणा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी खालील घोषणा करतो. राज्यपालांना अशी शिफारस करण्याचे ठरले आहे की महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी विधान भवन मुंबई येथे घेण्यात यावे. विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करण्याबाबत घोषणा. सभागृहासमोरील कामकाज आता संपले आहे. राज्यपालांकडून पुढील प्रमाणे संदेश आलेला आहे. मी CP राधाकृष्णन, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174 खंड 2 खंड उपखंड क द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे. यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता संस्थगित झाल्याचे मी जाहीर करतो. राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे